सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गुरुवारी देवयज्ञ जनता दरबार आयोजित केला होता। आमदार झाल्यापासून हा 5वा जनता दरबार असल्याचे सांगण्यात आले। या जनता दरबारामध्ये महापालिका, जिल्हा परिषद यासह विविध शासकीय कार्यालयाच्या संबंधित तसेच वैयक्तिक तक्रारी, समस्या घेऊन नागरिक मोठ्या संख्येने आले होते। आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रत्येकाशी वैयक्तिक चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, निवेदनं स्वीकारली आणि या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। काही समस्या संदर्भात आमदार देवेंद्र कोठे यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून संवाद साधला। देवयज्ञ जनता दरबाराच्या अनुषंगाने स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाने आमदार देवेंद्र कोठे यांच्याशी तसेच काही नागरिकांशी संवाद साधला। चला पाहूया काय म्हणाले आमदार देवेंद्र कोठे आणि नागरिक। नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर आत्ता माझ्यासोबत आहेत आमदार देवेंद्र कोठे आणि आज मला वाटतं दादा 5वा देवयज्ञ जनता दरबार होता आणि सकाळपासून पाहतोय बरेच लोक येतात आपल्या समस्या घेऊन। कुठल्या पद्धतीची समस्या लोक घेऊन येतात आता? प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत। कोणी महापालिकेचं, कोणी जिल्हा प्रशासनाचं, कोणाचं सिव्हिल हॉस्पिटलच्या निगडीत, आरोग्याच्या बाबतीत वगैरे, काहींचे मंत्रालय स्तरावरती प्रलंबित असलेले कामं, अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोक अडचणी घेऊन येतात आणि ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। देवयज्ञाच्या माध्यमातून जेव्हा लोकांचे तक्रारी येतात त्याचं पुढं काय होतं? आमची टीम आहे। आज देवयज्ञमध्ये जे लोकांना आपण शिफारसी देतो किंवा संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतो, याचं सगळी नोंदणी आपल्या कार्यालयाकडे केली जाते आणि याबाबतचा फॉलोअप आपल्या ऑफिसकडनं करून घेतला जातो। ते काम कुठल्या स्टेजला आहे, ते काम पूर्ण झालेलं आहे का, याच्याबाबतचा आपण विशेष दक्षता घेत असतो। ओके, डे टू डेमध्ये पण तुम्ही लोकांना भेटतात, पण आजच्या दिवसाचं काय? डे टू डे भेटी म्हणजे काय, आता आमदार म्हणले की सगळ्या ठिकाणी कार्यक्रमांचं निमंत्रण असतं, काही बैठका असतात किंवा मुंबईला किंवा बाहेरगावी जावं लागतं। मग त्यावेळेस काही लोक कार्यालयात आवर्जून आपल्याला ज्यावेळेस भेटायला येतात आणि त्यांना आमदारांची भेट होत नाही। काहींचे कामं कार्यालयाच्या स्तरावरती सोडले जातात, परंतु नागरिकांना वाटतं की व्यक्तिगत आमदारांना भेटून ते काम सांगायचं आहे, निवेदन द्यायचं आहे। तर अशा लोकांसाठी आपण हा देवयज्ञ साधारणतः आठवड्यातनं 1-2दा विशेष आयोजन करत आहोत आणि यामधल्या पिरियडमध्ये म्हणजे मी ज्यावेळेस ऑफिसमध्ये नसतो, येऊन गेलेल्या नागरिकांना आवर्जून फोन केला जातो की दादा उद्या आहेत आणि त्यांची उद्या भेट घेऊ शकता। तर असे लोक आवर्जून येतात, त्यांची सगळ्या भेटी घेऊन, त्यांच्या व्यक्तिगत सगळ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी मी व कार्यालयाची सर्व टीम प्रयत्नशील असते। दादा, मी पाहिलं आत्ता काही लोकांसाठी तुम्ही प्रत्यक्ष संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा फोन लावून सूचना करताय, म्हणजे यातून हा विषय पुढे नेण्याचा प्रयत्न। आदरणीय स्वर्गीय तात्यासाहेबांची मला बालपणापासून शिकवण आहे, मी त्यांचं काम जवळून पाहत आलो आहे। तात्या नेहमी आलेल्या व्यक्तीसाठी थेट फोन करायचे, जागेवरती प्रयत्न करायचे। आपण काय देव माणूस नाही की सगळेच कामं आपल्याकडनं 100% पूर्ण होतील, परंतु एक सकारात्मक प्रयत्न त्या कामासाठी करणं आवश्यकता असतं, ती गरज असते असे तात्या सांगायचं आणि त्यांचाच आदर्श मी डोळ्यासमोर ठेवून त्या कामासाठी थेट जागेवरती संबंधितांना फोन करून प्रयत्न करतो। मी संगीता मल्लिकार्जुन बसवार, 76 गुरुवारपेठ येथून आले। माझ्या घरचं थोडी समस्या होती, ते आज मी देवेंद्र कोठे यांना भेटायला आले, तर ते माझ्या समस्याचे निराकरण केले आणि संबंधितांना ताबडतोब फोन करून कारवाई चालू केलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद। आमदार म्हणून देवेंद्र दादांचं काम कसं सुरू आहे असं वाटतं? खूप छान, कारण प्रत्येक ठिकाणी असे आमदार असावे असं वाटते। एवढ्या धडाडीने कोणी काम करत नाही, ते लगेच जनतेचं म्हणणं ऐकून घेतात आणि लगेच म्हणजे साथ देतात त्यांना। खूप जणांकडून मी ऐकलं होतं की दादा तुमचं काम करतील, कारण मी खूप फिरले आतापर्यंत, थोडंफारच माझं काम झालं आहे, तरी अधिकारी लोक काही कुणाचं ऐकत नव्हते, पण आज ते फोन केलेत सरांनी, ताबडतोब फोन केलेत आणि आता कारवाईला सुरू झालेली आहे। मी ॲडव्होकेट मोहिनी ठाणे, उत्तर सदर बाजार ह्या एरियात मी राहते। आमची सोसायटी आहे मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी, त्या संदर्भात काही प्रश्न आहेत जे की मी आमदार साहेबांसमोर मांडले आणि मला अपेक्षा आहे की सर निश्चित त्यावर काहीतरी मार्ग काढतील आणि आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील। मी ॲडव्होकेट इरेश जनार्दन केंचुगुंडी, मी दादांकडे भेटीसाठी आलतो। माझा विषय असा होता की श्री जागृत हनुमान मंदिर सामाजिक संस्था, नवीन विडी घरकुल, कुंभारी इथले आम्ही सगळेजण कार्यकर्ता आहोत। दादांकडे आम्ही मंदिराच्या निधीसाठी आलो होतो, दादांनी आमची ऐकून घेतलेली आहे।
जे आम्हाला निधी पाहिजे त्यापेक्षा जास्त देऊ असं देखील त्यांनी बोललेले आहे. असे आश्वासन आम्हाला दिलेले आहे. त्यांनी आमच्या आश्वासनाप्रमाणे मंदिराचे काम करतील असं आम्हाला वाटत आहे. मी अशोक साहेबळू स्लॅटरॉस परिसरामध्ये अनेक दिवसापासून पाण्याचा प्रश्न उद्भवत होतं. त्या संदर्भात दादांना आता आम्ही समक्ष भेटलो आणि परवा दिवशी दादांशी म्हणजे PSC बोलणं झालं होतं माझं. त्या अधिकाऱ्यांना सांगून त्या ठिकाणी शक्यतो प्रेशर वाढवून दिले यांना आणि काल शासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी सर्वजण मिळून त्या ठिकाणी मॅप घेऊन त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्याचं निधी मंजूर करून दिले दादांनी आणि ते त्वरितच काम चालू होईल असं आम्हाला सांगण्यात आलं. माझं नाव उमाकांत चंद्रशेखर कोळी. मी महापालिकेच्या थोडं कामानिमित्तानं इथं देवेंद्रदादा कोटे यांच्या जनता दरबारमध्ये आलो होतो. मग देवेंद्रदादांनी वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला आणि आमचं पूर्ण जे महापालिकेमध्ये आम्हाला 2 वर्षापासून जे ताणवत होते ज्या कामासाठी कोविड 2019मध्ये जेव्हा आमचे सासरे वारले होते मग त्यांच्या अनुदानासाठी जे महापालिकेने 2 वर्ष आम्हाला ताणवले. मग जे महापालिकेची चुकी आहे ते इथं मी देवेंद्रदादा कोटे यांना मी सांगायला इथं जनता दरबारमध्ये आलो आणि देवेंद्रदादा कोटे यांनी जनता दरबारमध्ये आम्हाला वेळात वेळ देऊन चांगलं प्रतिसाद दिले त्यांनी आणि आमचं म्हणणं त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने ऐकून घेतले आणि पत्र बी त्यांनी टाईप करून द्यायला लागले तर की त्यांनी महापालिकेत तुम्ही द्यावेळी तुमचं काम जे 2 वर्षापासून थांबलं आहे ये ह्यांच्या हातानं ते आता संपूर्ण व्हायला लागलं आहे. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.